आमच्या मराठी न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपरच्या सर्व प्रेक्षक, वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मान्य श्री संदीप अडसूळ, संपादक मराठी न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर परिवार। गणेशोत्सव काळामध्ये गांधीनगरमध्ये देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। या ठिकाणी कार्बाइड सदृश रासायनिक गॅस भरून फुगे फुगवले जातात। कोणत्याही हॉलमार्क शिवाय असणारी सिलेंडर घेऊन गर्दीच्या ठिकाणी फुगे विक्रेते फुगे फुगवून देत असतात। मुळात उपजीविकेचे साधन म्हणून आमचा कुणाला विरोध असण्याचा प्रश्नच नाही, परंतु अशा पद्धतीने तकलादू सिलेंडर घेऊन गर्दीच्या ठिकाणी असे फुगे विकणे म्हणजे जिवंत बॉम्ब घेऊन फिरल्याचा प्रकार आहे। अनेक लहान मुलं हे फुगे विकत घेण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी करतात। त्यामुळे काही अनुचित प्रकार घडून या लहान मुलांच्या जीवितच हानी झाली तर त्याला कोण जबाबदार? मुळात असे विक्रेते कोणत्या कंपनीचा सिलेंडर वापरतात किंवा त्याची तांत्रिक प्रक्रिया काय असते आणि ते किती सुरक्षित आहे त्याचा विचार प्रशासनाने करून अशा विक्रेत्यांना फुगे विकण्यास निर्बंध घालावे। एखादी दुर्घटना घडल्यास खूप मोठी जीवितहानी होऊ शकते। अशा प्रकारची दुर्घटना पूर्वी घडलेली असताना सुद्धा पोलीस प्रशासन याकडे कसं काय दुर्लक्ष करू शकतं याचंच आश्चर्य वाटतं। शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्याही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गर्दीच्या ठिकाणी फुगे विकणाऱ्या या विक्रेत्यांना याच्या सुरक्षिततेविषयी काही प्रश्न विचारले असता त्यांना कोणतीही उत्तरं देता आली नाहीत। त्यांना गर्दीच्या ठिकाणाहून दूर जाण्याची ताकीद शिवसैनिकांनी दिली। अशा विक्रेत्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राजू यादव यांनी केली। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, शरद माळी, योगेश लोहार, दिलीप सावंत, दीपक पोपटाणी, दीपक धिंग, दीपक अंकल, सुनील पारपाणी, किशोर कामरा, जितू चावला, भगवान पंजवानी, राजेश सचदेव, श्रीकांत सावंत, वसंत पवार, नमेश चव्हाण, अजित पाटील, अजित चव्हाण आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। गांधीनगर प्रतिनिधी, मराठी न्यूज।